पहा, आपला परिपूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे। परिपूर्ण अशी थाळी तयार झालेली आहे। खूप छान, अगदी पौष्टिक आहे, सात्विक आहे अशी आपली थाळी तयार झालेली आहे। चला मग अशी थाळी आपण करूया। तुम्ही या माझ्यासोबत किचन। मैत्रिणीनो, प्रथम आपण चवळीची आमटी करणार आहोत। त्याच्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, लसूण खोबरं आहे आणि एका वाटीमध्ये आपण तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि गरम पाणी घालून मसाला तयार करून ठेवलेला आहे। आता इकडे गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरामध्ये आपण तेल घातलेलं आहे, जिरं, मोहरी, कांदा घातलेला आहे। छान असं आपण आता हे परतून घेतलेलं आहे आणि हे छान परतल्यानंतर, छान असं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण हा जो मसाला तयार करून घेतला ना तो ओतलेला आहे आणि मसाला ओतल्यानंतर लसूण खोबरंही लगेच घालायचं आहे। लसूण खोबरं भाजलं की आपण मग काय केलेलं आहे, चवळी भिजत घातलेली आहे। पाणी ओतलं, झाकण लावून ठेवलं। इकडे आपण पॅनमध्ये कांदा भाजत टाकलेला आहे, लाल माठची भाजी करत आहोत। कांदा भाजलेला आहे छानपैकी। याच्यानंतर आपण भाजी घातली, मीठ घातले आणि झाकून ठेवलेला आहे। भाजी आपली तयार झालेली आहे। आता याच्यानंतर आपण करणार आहोत ते म्हणजे भाकरी बनवणार आहोत। भाकरीसाठी लाल माठाच्या भाजीची देठं होती ते आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेत आहोत। त्यात पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे, ज्वारीच्या पिठामध्ये ओतलेलं आहे आणि पीठ आपण पहा मळून घेत आहे। पीठ मळताना कसं मळायचं आहे, अगदी खसखसून पीठ मळायचं आहे म्हणजे भाकरी आपली छान अशी होते। तर पीठ मळून झालेलं आपलं आहे। आपण आता भाकरी करत आहोत। पहा, भाकरी ही अतिशय पौष्टिक आहे, छान आहे, चवीला अप्रतिम अशी लागते आणि छान भाजली जाते। तव्यात मी भाकरी टाकलेली आहे, पाणी लावलेलं आहे, भाजून घेत आहे। दुसरी भाकरी थापत आहे। भाकरी परतून घेतली आणि पहा आपण भाकरी भाजत आहोत। तव्यात भाजा किंवा गॅसवर भाजा, दोन्ही चालेल। भाकरी टम्म अशी फुगलेली आहे, ताटात काढून घेतलेली आहे। याच्यात तूप घातलेलं आहे आणि आपण स्वयंपाक केलेला सगळा वाढून घेत आहे। ही पहा भाजी आहे। याच्यानंतर ही आपली चवळीची आमटी आहे पहा, आणि हा आपला आहे भात आपण वरतीच केलेला।